अजून थ्रेट्स आपण मगाशी दुसरा मुद्दा जो बघितला मगाच्या याच्या आधीच्या स्लाईडमध्ये, की थ्रेट्स अजून जे आहेत ते म्हणजे व्हायरस आणि वर्म्स किंवा ज्याला मालवेअर असं म्हटलं जातं. आता मालवेअर म्हणजे नक्की काय? मालिशियस सॉफ्टवेअर याचा शॉर्ट फॉर्म आहे मालवेअर, म्हणून त्याला मालवेअर असं म्हणतात. लोक म्हणतात म्हणजे काय नक्की? तर मॅलिशियस म्हणजे काय? ज्याचा उद्देश चांगला नाही असं सॉफ्टवेअर, म्हणून त्याला मालवेअर असं म्हटलं. मग त्याचे जे वेगवेगळे प्रकार आहेत ते आहेत व्हायरस, वर्म्स, ट्रोजन, बूट सेक्टर, स्टील्थ वगैरे वगैरे असे अनेक त्या व्हायरसना वेगवेगळ्या प्रकारची नावं दिलेली आहेत. आणि त्या प्रत्येकाचं कार्य हे वाईटच असतं. त्याचं कारण त्याच्यामुळे दुसऱ्याला त्रास होतो, म्हणून त्याला मॅलिशियस सॉफ्टवेअर मालवेअर असं सगळीकडे म्हणलं जातं. आता त्याचे प्रकार खूप आहेत की ज्याच्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉब्लेम्स आपल्या कम्प्युटरमध्ये किंवा इलेक्ट्रॉनिक माध्यमामध्ये निर्माण होतात. याला काही काही वेळेला बॅडवेअरसुद्धा असं म्हटलं जातं. आता ह्या प्रचलित असणाऱ्या टर्म्स आहेत, म्हणून मी ते आपल्याला सांगतो आहे की मालवेअर, बॅडवेअर ह्या सगळ्यांचा उद्देश हा त्रास देणं असा आहे. अर्थात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट यातली अशी, व्हायरस म्हणजे आपण जर का आपल्या रोजच्या जीवनाशी असलेले शब्द त्याच्याशी निगडीत असतो असे म्हणजे व्हायरल इन्फेक्शन. आता माणसाला जेव्हा व्हायरल इन्फेक्शन होतं तेव्हा काय होतं, तर कुठला तरी बाहेरचा एखादा विषाणू आपल्याला चावतो किंवा आपल्या शरीरात जातो आणि त्याच्यामुळे जे धोके उद्भवतात त्याला व्हायरल इन्फेक्शन म्हणतात. म्हणजे फिजिकल कुठला तरी जीवजंतू आपल्या शरीरात जातो. तसं कम्प्युटरच्या बाबतीत मात्र नाही आहे की कुठला तरी कीटक कम्प्युटरला चावतो किंवा त्याच्या आत जातो, असं काही नाही आहे. तर हा एक प्रकारचा प्रोग्रॅम असतो जो कोणीतरी तयार केलेला असतो, ज्याचा उद्देश हा वाईट आहे. आणि तो प्रोग्रॅम कुठे ना कुठेतरी अफेक्ट होतो किंवा एखाद्या फाईलबरोबर अटॅच होऊन येतो आणि मग त्याचे दुष्परिणाम आपल्याला जाणवायला लागतात. आता ते वेगवेगळ्या प्रकारचे दुष्परिणाम आहेत. जसं आपण त्याचे ते टाईप्स बघू तसं तसं आपल्याला ते लक्षात येईल की नक्की त्याचे काय दुष्परिणाम आहेत आणि कोणामुळे काय होतं. मालवेअर, मॅलिशियस सॉफ्टवेअर, त्यातला पहिला प्रकार व्हायरस आहे. व्हायरस म्हणजे काय? तर हा ॲटोमॅटिकली प्रोग्रॅम काही कुठे स्प्रेड होत नाही. ह्याला काही ना काहीतरी माध्यम लागतं की ज्याच्यामुळे तो स्प्रेड होतो. म्हणजे उदाहरणार्थ तुमची एखादी वर्डची फाईल आहे, त्याला तो अटॅच होतो हा प्रोग्रॅम आणि मग तो पसरतो. किंवा एक तुमचं पेनड्राईव्ह आहे, त्या पेनड्राईव्हला तो अटॅच होतो तो कोड आणि त्याच्या माध्यमातून तो दुसरीकडे पसरतो. कुठल्या ना कुठल्या तरी अटॅचमेंटच्या माध्यमातून हा पसरत जातो, ज्याला व्हायरस असं म्हणतात. मग त्याचे वेगवेगळे टाईप्स आणि प्रकार आहेत, ते आपल्यासमोर स्क्रीनवर दिसत आहेत. मॅक्रो, बूट सेक्टर, स्टेल्थ वगैरे वगैरे अजून एक 4-5 प्रकार मी आपल्यासमोर दिलेले आहेत. आता मॅक्रो म्हणजे काय? तर छोटा अतिशय जो कोड असतो त्याला मॅक्रो असं म्हणतात, म्हणून त्याला नाव दिलं आहे मॅक्रो. अगदी छोटा कोड म्हणजे अगदी 10-20 लाईनचा सुद्धा प्रोग्राम असू शकेल की जो अशा प्रकारचं कार्य करतो. दुसरा बूट सेक्टर. आता बूट सेक्टर म्हणजे काय? तर आपल्याला सगळ्यांना माहिती असेल, हार्ड डिस्क जी असते त्याचा जो महत्त्वाचा सेक्टर असतो त्याला बूट सेक्टर असं म्हणतात, जो नॉर्मली 0 या पॉईंटला लोकेटेड असतो. 0th सेक्टर इज कॉल्ड ॲज बूट सेक्टर ऑफ द हार्ड डिस्क. आणि हा महत्त्वाचा अशासाठी असतो की या पॉईंटला जनरली या हार्ड डिस्कवर ऑपरेटिंग सिस्टीम आपली लोड होते. म्हणजे जी जी हार्ड डिस्क कम्प्युटरच्या आत असते त्याच्या 0 सेक्टरला आपली ऑपरेटिंग सिस्टीम असते. मग तिथनं ती ऑपरेटिंग सिस्टीम बूट होते, ज्याला म्हणतात, म्हणजे चालू होते आणि आपल्यासमोर तो जो काही एक पहिला स्क्रीन येतो, बाकीच्या गोष्टी होतात आणि मग तुम्ही काम करू शकता. तुम्हाला काहीतरी एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला जातो. कारण हार्डवेअरला आपण डायरेक्टली काही कमांड सांगू शकत नाही, कारण आपली भाषा वेगळी आहे, त्याची भाषा वेगळी आहे. तर ह्याच्यामधला इंटरफेस म्हणजे कोण आहे? तर ऑपरेटिंग सिस्टीम. म्हणजे इंटरफेस बिटवीन युजर अँड कम्प्युटर इज कॉल्ड ॲज ऑपरेटिंग सिस्टीम. आणि ही ऑपरेटिंग सिस्टीम जर का व्यवस्थित असेल तरच तो इंटरफेस व्यवस्थित राहील. आता हा व्हायरस काय करतो? ह्या बूट सेक्टरमध्येच जाऊन मॉडिफिकेशन करतो. म्हणजे ज्या ठिकाणी ऑपरेटिंग सिस्टीमचा पार्ट लोड व्हायला पाहिजे त्या ठिकाणी भलत्याच गोष्टी होतात आणि मग तुमचं विंडोज व्यवस्थित चालत नाही किंवा लिनक्स असेल तर त्या गोष्टी चालत नाहीत. अर्थात लिनक्सला बूट सेक्टर नसतो, त्याला वेगळा थोडेसे काही गोष्टी त्याच्याचा अंतर्भाव आहे, पण त्याच्या मेन सेक्टरला जाऊन हा अटॅक करतो. विंडोजमध्ये रूट नावाचा जो युजर असतो तिथे जाऊन काही गोष्टी होतात.
तर अशा पद्धतीने हे व्हायरस अटॅक करतात आणि मग तुमची ऑपरेटिंग सिस्टीम नीट चालत नाही. म्हणून याला बूट सेक्टर व्हायरस असं म्हणतात, की जो त्या ठिकाणी इन्फेक्ट करतो. तिसरा आहे स्टेल्थ. स्टेल्थ म्हणजे काय? ह्याचा कोड जो असतो तो हिडन असतो. तो आपल्याला असा समोर टाईप केल्यावर सुद्धा एखादी फाईल दिसत नाही आणि तो स्वतःचा स्वतः प्रोग्रॅम मॉडिफाय करत जातो. म्हणजे आत्ता तो समजा एका फाईलला अटॅच आहे, तर नंतर तो जेव्हा स्प्रेड होतो तेव्हा त्याचा फॉर्म बदलतो, ज्याला सिग्नेचर असं म्हणतात. सिग्नेचर म्हणजे काय? एक ठराविक पॅटर्न असतो त्या कोडचा. तो कोडचा पॅटर्न बदलतो आणि मग अँटीव्हायरस सॉफ्टवेअरला तो पटकन सापडत नाही. याला स्टेल्थ असं म्हणतात. दुसरा आहे पॉलिमॉर्फिक. हा पण सेल्फ मॉडिफायबल प्रोग्राम असतो, त्यातलाच एक टाईप आहे आणि तो स्वतःची आयडेंटिटी हाईड करतो, मग पटकन तो आपल्याला सापडत नाही. तिसरा आहे चौथा आहे मल्टी पार्टिव्ह. हा वेगवेगळ्या पद्धतीने पसरतो म्हणून मल्टी पार्ट्स, म्हणून त्याला मल्टी पार्टिव्ह असं नाव दिलेलं आहे. फाईलच्या माध्यमातून मग ती प्रत्येक वेळेला काही एक्झिक्युटेबलच फाईल असेल असं काही नाही. म्हणजे नाहीतर बऱ्याच ठिकाणी लोकांचा समज आहे की फक्त एक्झिक्युटेबल आणि .exe आणि .com फाईल्सनाच व्हायरस अफेक्ट करतो. असं आता राहिलेलं नाही. पहिल्यांदा असं होतं की याच फाईल्सना तो फक्त अफेक्ट करायचा, पण आता वेगवेगळ्या माध्यमातून हे व्हायरस पसरतात. फक्त त्याच गोष्टींना पसरतात असं नाही, त्याला शक्यता जास्ती असते. कारण का? तर या एक्झिक्युटेबल फाईल असल्यामुळे त्या पटकन रन होतात. बाकीच्या फाईल पटकन आपण यूज करत नाही किंवा रन करत नाही, म्हणून त्याला अटॅक करण्याचं पर्सेंटेज जास्ती आहे. असे हे या व्हायरसचे प्रकार आहेत. आता एक आपण छोटासा व्हिडिओ बघू, ज्याच्यामध्ये तो व्हायरस कशा पद्धतीने चालतो हे आपल्याला लक्षात येईल. Viruses can wreak havoc with your personal computer, and they also cause billions of dollars in damage and lost productivity for businesses. Viruses have the ability to replicate. When you run an infected program, the virus loads itself into memory and starts running as well. From there, it has the ability to infect other programs. When a virus finds an uninfected program, it adds itself to it. Then if you give that program to a friend, either through email or a floppy disk, your friend's computer gets infected as well. The latest viruses are email viruses. They're actually a lot simpler than a normal virus. They require a human being to help them along. When you open an infected email message and click on the attachment, the email virus looks at your address book and sends itself to all of your friends. You can protect your computer from most viruses by running antivirus software and by never opening email attachments unless you know what they do. So that's how viruses work. I'm Marshall Brain, and that's how stuff works. आत्ता आपण बघितलं की व्हायरस काय पद्धतीने वर्क होतो हे त्या छोट्याशा व्हिडिओमध्ये आपल्याला लक्षात आलं असेल की ॲनिमेशन पद्धतीने त्यांनी दाखवलं होतं की तो कशा पद्धतीने येतो, कम्प्युटरमध्ये आत जातो आणि मग त्याच्यासाठी आपल्याला काय मेकॅनिझम करायला लागेल की जो पटकन आपल्याला सापडून त्याच ठिकाणी तो नष्ट होईल आणि आपली आतली माहिती सिक्युअर राहील. हा छोटासा व्हिडिओ एवढ्यासाठी होता की त्याच्या आपल्याला या माध्यमातून ते पक्क लक्षात राहील की कशा पद्धतीने तो काम करतो. दुसरा यातला प्रकार मगाशी आपण बघितला मालवेअर, म्हणजे मालवेअरमधला दुसरा प्रकार वर्म, ज्याला ह्याच्यामध्ये फरक व्हायरस आणि वर्ममध्ये एवढाच आहे की हा स्वतःच्या स्वतः पसरतो, सेल्फ प्रोपोगेट्स. व्हायरसच्या बाबतीत कसं आहे की तो कुठल्या तरी फाईलला अटॅच किंवा माध्यमाला अटॅच होऊनच पसरतो. तसं याचं नाही आहे. हा जरा हुशार टाईपचा व्हायरस असतो असं म्हणता येईल की जो स्वतःच्या स्वतः पसरतो. आणि त्याच्यामुळे काय होतं, याच्यातला सगळ्यात मोठा धोका हा आपली जी नेटवर्कची बँडविड्थ आहे किंवा इंटरनेटची बँडविड्थ आहे ती सगळी खातो. कारण काय होतं, हा अतिशय वेगवेगळ्या पद्धतींच्या फाईल्समध्ये वेगाने पसरत जाऊन त्याचा साईज वाढवत जातो. साईज वाढला की तुमचा डेटा ट्रॅफिक हे म्हणजे नेटवर्कमधनं जाण्याचं कमी होतं, की ज्याला आपण परफॉर्मन्स डिग्रेड झाला असं म्हणतो. कारण स्लो व्हायला लागतं नेटवर्क तुमचा रिस्पॉन्स टाईम कमी व्हायला लागतो. कारण हा मोठ्या म्हणजे प्रत्येक फाईलला अटॅच असं करत जात असल्यामुळे साईज वाढत जातो आणि डेटा ट्रान्सफरचा म्हणजे साईज वाढला की नॅचरली आहे त्याचा तुमच्या डेटाची, समजा आपण एक साधं उदाहरण घेऊ. आपल्याकडे एक नळ आहे, नळामधनं आपल्याला जे पाणी येतं त्याची एक फिक्स आपली पाईपलाईन आहे. आता त्याच्यामधनं जर का मध्ये कुठल्या गोष्टी अशा एखादं छोटंसं काहीतरी
गदळ ज्याला म्हणतो ते अडकून बसलं तर एवढा इफेक्ट होत नाही. पण जसजसं त्या गदळाचा साईज वाढत जाईल तसतसं आपल्याला पाण्याची धार कमी होत जाते आणि मग लक्षात येतं की काहीतरी प्रॉब्लेम आहे. तसंच त्याच पद्धतीने हे वर्म्स काम करतात. हळूहळू त्याचा साईज वाढायला लागला की आपली नेटवर्कची जी बँडविड्थ आहे ती ते नळाच्या पाईपलाईनसारखी फिक्स आहे आणि आतला साईज वाढला की आपला डेटाचं येण्याचं प्रमाण कमी व्हायला लागतं किंवा स्पीड कमी व्हायला लागतो. या पद्धतीने काम केल्यामुळे आपलं नेटवर्क स्लो होतं आणि इफेक्टिव्हली परफॉर्मन्स कमी कमी होतो किंवा इफेक्टिव्हनेस कमी होतो. यातला कॉमन जो होता तो एक 4-5 वर्षापूर्वी कोडरेड नावाचा एक मोठा व्हायरस ज्याला म्हणता येईल तो या वर्म प्रकारातला होता आणि त्यांनी बराच धुमाकूळ या सगळ्यामध्ये घातला काही दिवस. मग त्याच्यानंतर या ज्या अँटीव्हायरस कंपन्या आहेत त्यांनी त्याच्यावर सोल्युशन काढलं आणि मग तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. आणि हे असे बऱ्याच प्रकारचे वर्म्स आहेत. हे मी उदाहरणादाखल हा कोडरेडचं एक आपल्याला उदाहरण दिलं. अजून एक प्रकार यातला आहे तो ट्रोजन. आपल्याला माहिती असेल, दिसतंय समोर चित्र. ट्रोजन म्हणजे काय तर हॉर्स. ही कदाचित आपल्याला ही सगळी त्याची जुनी स्टोरी माहिती असेल. ग्रीकांच्या काळात हा लाकडी घोडा आहे आपल्या समोर जो दिसतोय तो आणि खूप मोठा आहे तो. साईजने आपण जर बघितला असेल तर त्याचा आकार भयंकर आहे. म्हणजे इमारतींच्या उंची एवढा म्हटलं तरी हरकत नाही. तर ती गोष्ट थोडक्यात आपल्याला सांगतो. ट्रॉय नावाचा राजा होता ग्रीकांच्या ह्याच्यातला आणि त्यावेळेला त्यांनी ही सगळी युक्ती वापरली. त्यांनी काय केलं, एका किल्ल्यावर हल्ला त्याला करायचा होता आणि ज्या किल्ल्यावर हल्ला करायचा होता तो त्याची तटबंदी एकदम भक्कम होती. त्यामुळे त्याला काही तो किल्ला जिंकता येईना. मग आता काय करायचं म्हणून त्यांनी काय केलं, असे लाकडी 2 किंवा 3 घोडे तयार करून घेतले. त्या घोड्यांच्या आतमध्ये त्यांनी 15-20 सैनिक बसवले आणि ते घोडे तिथेच त्या किल्ल्याच्या बाहेर सोडून दिले. आणि रात्र झाल्यानंतर त्या किल्ल्यातल्या आतल्या सगळ्यांनी बघितलं की अरे हे लाकडी घोडे आहेत, त्याच्यात काही आपल्याला धोका नाही, म्हणून त्यांनी ते त्या किल्ल्यात आत नेले. आत नेल्यानंतर त्यांनी रात्री त्या ह्याच्यातनं सैनिक बाहेर आले आणि त्यांनी आतनं किल्ला उघडून या राजाला विजय मिळवून दिला. म्हणजे कुठलीही गोष्ट अतिशय गुप्तपणे कशाच्या तरी आडून करणं, याला ट्रोजन असं नाव तेव्हापासून पडलं. त्यामुळे हा पण व्हायरस जो आहे तो याच पद्धतीने काम करतो. कशाच्या तरी आड तो दडतो आणि एखाद्या पर्टिक्युलर कंडिशनला तो बाहेर पडतो. म्हणजे अमुक एक झालं की तो व्हायरस त्याचं काम सुरू करतो, म्हणून त्याला ट्रोजन व्हायरस असं म्हणतात. पर्टिक्युलर कंडिशनला तो बाहेर पडतो आणि कुठेतरी तोपर्यंत लपून असतो, हिडन असतो. त्याच्यापासून याला ट्रोजन असं नाव पडलं. म्हणून मी ते आपल्याला या सगळ्या गोष्टींचा उलगडा केला की त्याच्यामागची नक्की स्टोरी काय आहे. याला बॅकडोर व्हायरस असंही म्हणतात. हा बऱ्याच वेळेला डेटा करप्ट करतो किंवा तुमचा ड्राईव्ह जो असतो तो फॉर्मॅट करून टाकतो, टोटली क्लीन करून टाकतो. अशा प्रकारचे धोके याच्यापासून होऊ शकतात. अजून एक प्रकार यातला आहे तो लॉजिक बॉम्ब. मगाशी म्हणलं तसं, म्हणजे कुठल्या तरी पर्टिक्युलर लॉजिकला ही कंडिशन झाली की तो ट्रिगर होतो. म्हणजे काय, अमुक एक समजा उदाहरणार्थ याच्यातला एक एप्रिल फूल नावाचा एक व्हायरस आहे. 1 एप्रिल जर तुमच्या कुठल्याही कम्प्युटरची डेट असेल तर त्या दिवशी हा ॲक्टिवेट होतो. म्हणजे सगळ्याच कम्प्युटरवर होतो का नाही, ज्या कम्प्युटरला ह्याचं इन्फेक्शन झालेलं आहे आणि त्या कम्प्युटरवर जर का त्या दिवशी डेट 1 एप्रिल आली की तो एप्रिल फूल म्हणून तो व्हायरस ॲक्टिवेट होतो. आणि आता ह्याच्यामध्ये काय आहे, मगाशी म्हटलं तसं सगळ्याच व्हायरस आणि वर्म्सचा धोका सारखा नाही आहे. काही व्हायरस हे फक्त तुम्हाला हुलकावणी देण्यासारखे आहेत. हा काय करतो, फक्त एप्रिल फूल असा तुमच्या स्क्रीनवर मेसेज येतो, बाकी डेटा करप्ट होत नाही, तुमचा कुठलीही माहिती बाहेर जात नाही, काही नाही. पण हा तुमच्या कम्प्युटरवर हिडन आहे एवढीच माहिती हा देतो. किंवा दुसरा याच्यामधला आहे हॅपी बर्थडे मिस्टर जोशी, फ्रायडे द 13. असे 3-4 प्रकारचे ह्या कॅटेगरीतले व्हायरस आहेत ज्याला लॉजिक बॉम्ब असं म्हणतात. त्या पर्टिक्युलर फ्रायडे द 13 तारखेला जर फ्रायडे आला म्हणजे शुक्रवार आला तर हा ॲक्टिवेट होतो. म्हणजे अशा कंडिशन्स करून ते प्रोग्राम लिहिलेले आहेत. आणि जर का तो व्हायरस तुमच्या कम्प्युटरमध्ये आला तर त्या दिवशी तो असे मेसेज देतो. नॉर्मली या अशा प्रकारच्या व्हायरसनी फार कुठे डेटा करप्ट झाला किंवा असं ऐकिवात नाही आणि तसं त्याचं फंक्शन पण नाही, असं आत्ता मागच्या हिस्ट्रीवरनं लक्षात येतं. पण यांचं इंटेन्शन बॅड आहे एवढं निश्चित. म्हणजे आपल्याला जर आठवत असेल तर आपण जे म्हणतो नेहमीच्या ह्याच्यात की चोर, दरोडेखोर, लुटारू, म्हणजे प्रकार त्यातले थोडे वेगळे. हा फक्त पाकिट मारतो, तो फक्त खून करतो, पण सगळ्यांचं इंटेन्शन हे वाईट आहे.
हां, त्यातल्या त्यात पाकीटमार का भरा तर आपल्याला त्रास देत नाही. तसं याचं आहे की हा लॉजिक बॉम्ब जो प्रकार आहे तो तसा कम्प्युटरचा डेटा नष्ट करत नाही किंवा माहिती नेत नाही. त्यामुळे त्यातल्या त्यात जरा बरा, पण सगळ्यांचं इंटेन्शन हे अतिशय बॅड असल्यामुळे हे मालवेअर कॅटेगरीतच मोडतात.